काय मंडळी, तुम्ही कधी असे छान मटारचे पकोडे खाल्लेले आहेत का? एकदा घरच्यांना असे मटारचे पकोडे करून खाऊ घाला. अगदी मटारचा सीझन संपेपर्यंत तुम्हाला रोज हेच पकोडे करायला लावतील. इतके छान चवीला हे लागतात आणि छान टम्म फुगलेले आतून जाळीदार पोकळ असे तयार होतात. तर चला मग मटारचे पकोडे तयार करू. त्यासाठी आता सर्वात आधी आपल्याला मटारचे दाणे काढायचे आहेत. तर घरात बच्चे कंपनी असतील तर त्यांना मटारचे दाणे काढायला बसून द्यायचं, म्हणजे त्यांना छान दाणे काढायला आवडतात. आता आपण मटार पकोडे तयार करण्यासाठी 1 वाटी दाणे काढून घेतले. आता हे आपल्याला असेच न वापरता आपल्याला 5 मिनिटं मिठाच्या पाण्यात हे वाफवून घ्यायचे, म्हणजे मटार तेलात फुटायला नको. तर अगदी 5 मिनिटं आपण हे वाफवून घेणार आहोत. त्याने मटारचा रंगही छान गडद होतो. 5 मिनिटाच्या वर जास्त वाफवू नका. आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला झारून हे मटार जे छान वाफवलेले आहेत ते दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत. आता आपण बेसन पीठ भिजवायला घेणार आहोत. तर इथे 1 मोठी वाटी छान बारीक घरचंच दळलेलं बेसन पीठ आपण घेतलेलं आहे. आता छान आपले जाळीदार पकोडे तयार होण्यासाठी बेसन पीठ बारीक असायला पाहिजे. आता बेसन पीठ सर्वात आधी आपण भिजवून घेणार आहोत आणि मिनिटभरासाठी ते आपल्याला फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान हलके जाळीदार असे पकोडे तयार होतात. आता हे छान मी फेटून घेतलेलं आहे. यामध्ये काही आता साहित्य आपण घालणार आहोत. तर इथं सर्वात आधी आपण अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. याने पकोड्याची चव छान लागते. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला, तो घातला आणि हिरवी मिरची आपण छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेतली, ती घातली. आता 2 मोठे बटाटे उकडून साल काढून घेतली, ते हाताने आपल्याला असे तोडून यामध्ये घालायचे आहेत. आवडीनुसार कांद्याची पात घालायची, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा आपण धना पावडर, अर्धा चमचा इथे जिरं घातलं, 2 चुटकी हळद आणि अगदी पाव चमचा एवढं लाल तिखट. तसेच आपण वाफवून घेतलेले मटार घातले. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि अगदी 2 चुटकी एवढा खाण्याचा सोडा आणि त्यावर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा. आता हे सर्व साहित्य छान एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक एक करत पकोडा तळायसाठी टाकायचे आहे तेलामध्ये. आणि इथं मीडियम गॅसची स्पीडच ठेवून आपल्याला हे छान पकोडे तळून घ्यायचे आहे, म्हणजे छान ते आतून हलके जाळीदार असे तयार होतात. ही रेसिपी जर तुम्हाला करायची असली तर डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. आणि तुम्हाला खरंच सांगते, एकदा हे पकोडे करूनच बघा. खाण्यासारखी अगदी म्हणजे तुम्हाला आवडण्यासारखी अशी रेसिपी आहे. आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती छान असे हे पकोडे तयार झालेले आहेत. अगदी यासोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस असो किंवा नसो, तसेही अगदी हे पकोडे एकच नंबर लागतात. तर नक्कीच करून बघा आणि कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका.